तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी जी घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा होणार आहे. तर त्या घटक चाचणी क्रमांक 1 साठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. तर ती सराव प्रश्नपत्रिका आहे गणित भाग 2 ची. एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल आणि यासारखे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. म्हणजे या स्वरूपामध्ये नेमके हेच प्रश्न असतील असं नाही, तर यासारख्या प्रश्नांची जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. त्यामुळे प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करत असताना यासारखे इतरही प्रश्न जे आहेत तर ते तुम्ही त्याची तयारी करायची आहे. तर एकूण 20 गुणांची ही परीक्षा असणार आहे आणि सराव प्रश्नपत्रिका गणित भाग 2 ची, ज्याला आपण भूमिती सुद्धा म्हणतो. तर प्रश्न क्रमांक 1 पासून सुरुवात करूया. प्रश्न 1 खालील प्रत्येक उदाहरणासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. आता बघा पहिला योग्य पर्याय निवडायचा. 2 भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदन संचात किती बिंदू असतात? आता बघा 2 वेगवेगळ्या रेषा आहेत, तर त्या ज्यावेळी छेदतात त्यावेळी छेद संचात कुठं छेदतात? इथं. ठीक आहे. तर तो एकच बिंदू आहे. म्हणजे छेद संचात किती असतात? एकच. दोघांमध्ये सामायिक छेद म्हणजे दोघांमध्ये सामायिक हा एकच बिंदू असतो. त्यामुळे त्याचा अचूक पर्याय काय येणार? सी. म्हणजे तुम्ही उत्तर कसं लिहायचं याच्यामध्ये? तर हे असं लिहायचं, पर्याय सी एवढं लिहिलं तरी बास आहे आणि पुढे शक्यतो जे उत्तर आहे ते लिहा, म्हणजे 1. आता दुसरं बघा, ए 76 आहे, बी 48, तर सी चं माप किती? आता याच्यामध्ये जर बघितलं आपण त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 180 अंश. त्यातला ए किती आहे? 76. बी किती आहे? 48 आणि सी आपल्याला शोधायचं. एकूण 180 बेरीज येणार 76 आणि 48. तर हे येणार 6 आणि 8 14 7 आणि 4 11 आणि 12 124. सी बरोबर 180 पलीकडे लिहायचे. मग आता हा अधिक 124 180 कडे जाऊन काय होणार आहे? वजा होणार आहे. म्हणजे कोण सी चं माप काढत असताना आपल्याला काय करावं लागेल? 180 वजा 124. तर मग 180 वजा 24 किती येणार? 56 अंश. म्हणजे कुठला पर्याय बरोबर येणार? पर्याय बी 56 अंश. तर ते असं लिहा, बी 56 अंश त्याचं उत्तर लिहा. आता परत पुढे बी. बिंदू पी हा रेख सीडी चा मध्यबिंदू आहे. सीडी चा मध्यबिंदू कोण आहे? पी आहे. बरोबर मधला बिंदू. त्यातला सीपी म्हणजे अर्धा भाग किती आहे? 2.5. तर पूर्ण सीडी किती असणार आहे? तर पहिल्यांदा हे वाक्य लिहायचं उत्तरामध्ये, मध्यबिंदू आहे म्हणून. आणि मग जर सीडी कसं लिहायचं उत्तरामध्ये? सीडी बरोबर दुप्पट असणार आहे कोणाच्या? सीपीच्या. 2 गुणिले सीपी म्हणजे 2 गुणिले सीपी किती आहे? 2.5. तर याचं उत्तर किती येणार? इथे लिहितो मी आता. तर 25 2 येणार 50 आणि पॉईंट आहे एका संख्येनंतर, त्यामुळे पॉईंट द्यायचा. 5.0 म्हणजेच 5. तर थोडक्यात सीडी बरोबर किती येणार आहे? 5.0 म्हणजे 5 येणार. आता पी क्यू आर मध्ये असं आहे, ते पी क्यू आर हे एका रेषेवर आहेत, क्यू पी आणि आरच्या मध्ये. तर पूर्ण पी आर मधलं अंतर कसं असणार आहे? पी आर मधलं अंतर बरोबर पी क्यू अधिक क्यू आर. कशामधलं? पूर्ण पी आर मधलं अंतर कसं असणार आहे? पी क्यू अधिक क्यू आर. मग हे लिहूया आपण इथं आता, पी क्यू अधिक क्यू आर. मग आता कुठल्या कुठल्या किमती दिल्यात? पी आर किती दिलेला आहे? 10. त्याची किंमत टाकायची 10. पी क्यू किती आहे? 2. आणि काय शोधायचं आपल्याला? क्यू आर. तर हा अधिक 2 10 कडे जाऊन काय होईल? वजा. म्हणजे 10 वजा 2 बरोबर किती येणार आहे? 8. म्हणजे थोडक्यात क्यू आर मधलं अंतर किती येणार? 8. अशा प्रकारे त्याचं उत्तर शोधायचं. त्या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित तिथे लिहा. आता दिलेल्या माहितीवरून बिंदू आर एस आणि टी एक पाहिजे होते इथे प्रश्नामध्ये. आर एस टी हे एकरेषीय आहेत की नाही ते ठरवा. तर एस टी अधिक आर टी, पहिल्यांदा लहान जे 2 आहेत त्यांची बेरीज करायची. 6 आणि 4 बेरीज किती येणार आहे? 10. आणि आर एस किती आहे? 8. म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती आली? 10. आणि आर एस किती आहे? 8. म्हणजे एस टी अधिक इथे लिहा, ह्या चौकटीत लिहा आर टी. ओके. इथल्या चौकटीत काय लिहा? आर टी बरोबर किंवा आर टी हे बरोबर नाही आहेत, मध्ये बरोबर नाही असं चिन्ह आहे. तर ते तिथं लिहायचं. आणि म्हणजे थोडक्यात इथं लिहिणार आपण 6, इथं लिहिणार आर एस किती आहे? 8. मग याच्यावरून आपण काय म्हणणार? म्हणून
एस टी बरोबर इथं आर टी लिहायचं, डी आर टी हे लिहायचं. म्हणून हे बिंदू एकरेषीय हा शब्द घालायचा इथे, एकरेषीय नाहीत हा शब्द. तर अशा प्रकारे ही कृती पूर्ण करायची. आता दुसरी कृती दिलेली, कोण ए एकरूप बी. आता ए एकरूप बी हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. दुसरं सी कुणाला एकरूप आहे बघा, ए आणि सी काय आहेत, एकरूप आहे. तर हे कसले झाले ए आणि सी, कोण ए इथं एकरूप बी आणि ए एकरूप सी. म्हणजे इकडे दोन्हीकडे ए ए आहेत, समान आहे, तर इकडचे बी आणि सी पण काय असणार, समान. म्हणजे कोण बी एकरूप कोण सी. आता इथं ए आणि सी कसले कोण आहेत ते कारण लिहायचं, कोण ए लिहिलं इथं, ए एकरूप सी, कारण का विरुद्ध कोण आहेत, परस्पर विरुद्ध कोण, असं त्याचं कारण लिहायचं. ए आणि सी कसले कोण आहेत, परस्पर विरुद्ध कोण. ए एकरूप बी प्रश्नामध्ये दिलेला आहे, त्यामुळे सी आणि बी पण काय होणार, एकरूप. आता सी आणि बी बघा कसले कोण आहेत ते, तर दोघंही रेषेच्या खाली आणि उजव्या बाजूला आहेत. त्यामुळे इथं आहे ते उजव्या बाजूला आणि रेषेच्या खाली आहे, त्यामुळे हे कसले कोण झाले, संगत कोण झाले. संगत कोण एकरूप असल्यास रेषा काय असणार आहे, समांतर. त्यामुळे इथं परत झाली तो इथं बी येणार, इथं परत ए येणार, ए एकरूप सी, इथं लिहायचं कंसात परस्पर विरुद्ध कोण आणि मग हवं तर कंसल्या आणि बी एकरूप सी. बी आणि सी कसले कोण आहेत ते, तर संगत कोण, म्हणजे संगत कोण कसोटीनुसार. ते पण कारण लिहिलं पाहिजे, संगत कोण कसोटी, हे पुढे कारण लिहायचं त्याचं आणि अशा प्रकारे ती कृती पूर्ण करायची. आता इथे बघा आर एच डी इथला आणि हा हा कोण पलीकडचा विचारला, म्हणजे दिलाय आपल्याला आर एच डी आणि विचारलाय कुठला, सॉरी डी एच पी दिलाय 85 आणि कुठला विचारलाय आर एच डी, म्हणजे हा राहिलेला कोण विचारला. तर हे दोघं मिळून काय होते, रेषीय जोडीतील कोण. मग हा 85 असेल तर इकडचं किती असणार आहे, 95, कारण दोघांची मिळून बेरीज किती येणार, 180. त्यामुळे ते असं मांडताना असं मांडायचं, कोण डी एच पी अधिक कोण आर एच डी बरोबर 180. त्यातला डी एच पी 85 लिहायचा अधिक कोण आर एच डी बरोबर 180. मग हा अधिक 85 इकडे येऊन काय होणार, वजा 180 वजा 85 केलं तर काय येणार उत्तर 95. अशा स्टेप लिहायचं. परत एच जी एस इथला कोण हा 85 आणि हा एच जी एस, म्हणजे कोण डी एच पी एकरूप कोण एच जी एस एकरूप आहेत म्हणून सांगायचं. कसले कोण आहेत ते, रेषा समांतर असतील तर संगत कोण एकरूप असतात, त्यामुळे हे दोघं संगत कोण आहेत इथला आणि हा 85. त्यामुळे एच जी एस सुद्धा किती येणार, एच जी एस बरोबर 85°. अशा प्रकारे आपण दोन्हीही उत्तर शोधलेले आहेत. आता दुसरा प्रश्न त्याच्यातला, संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक -7 आहे. तर पी इकडे आहे, पीचा निर्देशक किती आहे, -7. आता जर का तुम्हाला त्याच्या उजव्या बाजूला पाहिजे असेल निर्देशक, तर काय करायचं, +8 करायचं. किती एक अंतरावर पाहिजे, 8, म्हणजे -7 अधिक 8 तर किती येणार. उजवीकडचा जर निर्देशक शोधायचा असेल तर इकडे +8 करायचा, म्हणजे -7 अधिक 8 बरोबर किती येणार, 1 येणार. तसंच जर आपल्याला डावीकडचा निर्देशक पाहिजे असेल, म्हणजे समजा इथं पी आहे तो -7 आहे, तर याच्या डावीकडचा शोधताना 8 एकक अंतरावर म्हणजे डावीकडे काय करायचं, -8, म्हणजे दुसरा निर्देशक शोधताना काय करायचं, वजाबाकी. -7 वजा 8 बरोबर किती येणार, -15 येणार. आता पुढे प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी खालील ज्या कृती आहेत त्या रिकाम्या जागेत लिहा. आता याच्यामध्ये बघा एक्स वाय झेड हा जो त्रिकोण आहे आणि हा दुसरा, तर कुठल्या कसोटीनुसार, बाजू कोण बाजू, तसंच इथं आहे बाजू कोण बाजू, म्हणजे बा को बा काय होणार, बाकोबा कसोटीने हे दोन त्रिकोण काय होणार, एकरूप होणार. त्याच्यानंतर इथं बघा, इथे जर तुम्ही बघितलं हा काटकोन त्रिकोण आहे, कर्णाच्या समोरची बाजू, सॉरी 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण एकरूप आहेत आणि बाजू म्हणजे कुठल्या कसोटीनुसार, काटकोन त्रिकोणामध्ये कुठली एकरूपतेची कसोटी असते, कर्ण भुजा कसोटी. ओके, म्हणजे इथं बाकोबा कसोटी आणि इथं कर्णभुजा कसोटी. आता पुढचा भाग बघूया आपण, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये जर आपण बघितलं इथं, तर ही कृती पूर्ण करायची कोणतीही एक 3 गुणांसाठी.
तर रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. समान असतात हे आपण सिद्ध करायचं. तर पक्ष काय येणार? रेषा यल समांतर रेषा यल, दोन रेषा समांतर आहे आणि त्यांची एन ही काय आहे? छेदिका आहे. एन ही त्यांची काय आहे? छेदिका आहे. तर हे पक्ष मध्ये येणार. काय साध्य करायचं आपल्याला? तर व्युत्क्रम कोनांच्या जोड्या, व्युत्क्रम कोनांची जी मापं आहेत ती समान असतात. मग डी चा व्युत्क्रम कोन कोण? तर डी चा व्युत्क्रम कोण येणार? बी. म्हणजे डी एकरूप किंवा डी आणि बी या कोनांची मापं समान आहेत. त्यामुळे इथं काय येणार? बी येणार. मग आता रेषीय जोडीतील कोण? सी ला रेषीय जोडीतील कोण कुठला येणार? कोण सी ला रेषीय जोडीतील कोण येणार? हा डी. म्हणजे कोण सी किंवा कोण डी अधिक कोण सी. कोण सी आणि बी 180 अंश आहेत. तर हे कसले कोण आहेत? तर त्यांना म्हणायचं अंतरकोन. अंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश, रेषा समांतर असतील तर. आता दोन्ही सुद्धा किती आलेलं आहे? 100. तर कोण डी अधिक इथं काय येणार? कोण सी, कारण हे सुद्धा 180 आणि हा सुद्धा 180. मग इथं बी आहे, फक्त इथं काय येणार? कोण सी. म्हणजे ही जी बाजू आहे ती इथं पहिल्यांदा लिहायची आणि ही जी दुसरी बाजू आहे ती इथं लिहायची, ए अधिक बी. हे लिहिल्यानंतर याच्यामध्ये बघा कोण परत एकदा व्यवस्थित लिहूया आपण. इथं येणार डी आणि सी, हे कसले कोण येणार? आंतरकोन. मग आता दोघं पण 180 180 म्हणजे डी अधिक इकडे काय लिहायचं? पहिल्यांदा सी आणि परत इकडं सी अधिक इकडचा कोण आहे? बी इथं दिलेला आहे. तर दोन्हीकडचा सी सी कॅन्सल केला तर कोण डी बरोबर काय आहे? कोण बी. आणि तेच आपल्याला साध्य करायचं होतं. ओके, ही कृती आपण पूर्ण केलेली. आता आकृतीचं निरीक्षण करून पी आर एस आणि आर टी एस. आता पी आर एस हा जो आहे पी आर एस हा कोण इथला, तर तो ह्या त्रिकोणाचा बाह्य कोण आहे. मग बाह्य कोणांच्या मापांची बेरीज कशी असते? आतल्या दोन कोणांच्या मापांच्या बेरीज इतकी असते. म्हणजे कुठले कुठले कोण? क्यू पी आर, त्यांनी एक दिलाय तो पहिल्यांदा क्यू पी आर. आणि दुसरा कोण कुठला घ्यायचा आपण? तर हा घ्यायचा पी क्यू आर इकडचा. तर इथं लिहायचं कोण? पी क्यू आर. पी क्यू आर 40 आहे आणि हा 30 आहे. 40 आणि 30 किती येणार? 70. म्हणजे पी आर एस किती आला? 70 आला. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. त्यातला टी आर एस, टी आर सॉरी हा टी आर एस. ओके, हा पाहिजे आपल्याला. जस्ट मिनिट. टी आर एस हा तर आपल्याला किंवा आर टी एस शोधायचा आहे. आणि हा आता मगाशी शोधला आपण, किती आला होता? 70. म्हणजे किंवा हा लिहूया टी एस आर, म्हणजे हा 20 अंश आहे, याची किंमत 20 ठेवूया. आर टी एस, आर टी एस जो आता बाह्य कोण पी आर एस काढला, सॉरी आपण पहिल्यांदा काय काढला? पी आर एस हा बाह्य कोण काढला आपण, सॉरी इथे पी आर एस काढला पहिल्यांदा. हा आला 70 अंश. तर याची किंमत टाकूया आपण 70 अंश. एकाची 20, 70 आणि 20 किती येणार? 90 अंश. आणि 90 इकडे वजा करायचे, आधीचे काय होणार? वजा होणार. म्हणजे 180 वजा 90 बरोबर किती येणार? आरटीएस 90, पी आर एस किती येणार? 70 येणार. तर हा इथला बाह्य कोण आहे. मगाशी चुकून आपण इथला टीचा घेतला, तर हा बाह्य कोण घ्यायचा इथला. 40 आणि 30 किती येणार? ते 70. मग हा आपल्याला 70 मिळाला. हा 70, हा 20, 90. राहिलेला किती असणार आहे? हा 90. ओके, तर असं ते पूर्ण करायचं. आता इथं बघा, इथून एक्स वाय झेडच्या किमती काढायच्या. तर हे जर कोण बघितलं रेषीय जोडीतील आहे, म्हणजे हा 100 असेल तर हा राहिलेला आतला किती असणार आहे? 80. आता हे सुद्धा रेषीय जोडीतले कोण आहेत? हा 140 आहे, म्हणजे राहिलेला किती असणार आहे? 40. म्हणजे बघा, पहिल्यांदा वाय शोधला आपण 100 आणि वरचा किती असणार आहे? 80. म्हणजे हा आला 80 वाय. हा 140 म्हणजे हा राहिलेला किती असणार आहे? 40 अंश. आता हा 80, हा 40. 40 आणि 80 झाले 120. म्हणजे राहिलेला एक्स कसा काढणार? 180 मधून वजा करणार. 180 वजा 120 म्हणजे किती येणार? तो 60 अंश. म्हणजे कोण एक्स येणार? 60 अंश. कोण वाय येणार? 80 अंश. आणि कोण झेड येणार? 40 अंश. आता त्यातला दुसरा त्रिकोणांच्या कोणांची मापे ही आहेत. तर प्रत्येक कोणाच्या मापी तिघांची बेरीज करायची. एक्स वजा 20 अधिक एक्स वजा 40. तर तिघांची बेरीज किती असणार आहे? 180. आता 3 बेरीज करा. एक्स अधिक एक्स अधिक एक्स म्हणजे किती येणार? 3x वजा 20
आणि -40 म्हणजे किती येणार? -60 180. तर अधिक -60 -60 जे आहे ते इकडे येऊन काय होणार? अधिक. म्हणजे 3x बरोबर 180 अधिक 60. तर 3x बरोबर किती येणार? 240. तर गुणिले 3 काय होणार? भागिले. म्हणजे x बरोबर 240 भागिले 3 म्हणजे x बरोबर किती येणार? 80. मग आता पहिला यातला कोण किती येणार? x. 80 x वजा 20 म्हणजे 80 वजा 20 येणार 60 आणि 80 वजा 40 म्हणजे किती येणार? 40. म्हणजे पहिला 60 दुसरा पहिला 80 दुसरा 60 तिसरा 40 ही त्या कोणाची माप असणार. त्याच्यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 दोन रेषा जर परस्परांना छेदत असतील तर तयार होणारे जे विरुद्ध कोण आहेत, जसं की इथं विरुद्ध कोण आहे हा आणि हा, आणि इथला विरुद्ध कोण हा आणि हा, तर हे समान मापाचे असतात हे दाखवायचं आपल्याला. तर तो प्रमेय आहे पुस्तकातला, त्याच्यात पक्षसाध्य सिद्धता पुस्तकामध्ये आहे, त्याप्रमाणे ते तिथे लिहायचं आहे. आता इथे बघा, रेषा AB समांतर आहे कुणाला? DE ला. तर DRE काढायचा आहे. पहिल्यांदा कुठला काढायचा? DRE आणि ARE. तर आता काय करणार बघा, याच्यात इथे हा 70 आहे तर इथला पण कोण किती असणार? हा D 70°. आता हा त्रिकोण घेऊया आपण इथला हा त्रिकोण. तर याच्यामध्ये हा 70 आहे, हा 40 आहे. 70 आणि 40 होणार 110. 180 मधून, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180, त्यातल्या दोन कोणांच्या मापांची बेरीज वजा केली 70 आणि 40 110, तर राहिले किती? तर ते 70 राहिले. तर हा इथला कोण किती येणार मग? 70. तर तोच शोधायचा आहे पहिल्यांदा. DRE. हा DRE तो किती मिळाला आपल्याला? 70°. तो 70° मिळाल्यानंतर आता इथला बघा, इथे 40 आणि हा किती आला होता? 70. तर हा त्या त्रिकोणाचा बाह्य कोण आहे इथला. म्हणजे हा जो त्रिकोण आहे, जस्ट मिनिट, हा जो त्रिकोण आहे तर ह्या त्रिकोणाचा ARE हा बाह्य कोण आहे. मगाशी हा शोधला आपण, इथला D किती आहे? 70. तर बाह्य कोणाची जी बेरीज आहे ती आतल्या दोन कोणांच्या मापांच्या बेरीज इतकी असते. म्हणजे 70 आणि 40 किती येणार? 110. त्यामुळे इथला कोण किती असणार? ARE 110 आणि हा किती? 70. तर ही त्याची उत्तर. अशा प्रकारे पूर्ण 20 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे, ऑप्शनल क्वेश्चन सहित मी तुम्हाला सोडवून दिले. तर करताना सगळ्याची तयारी करा. कोणतेही 2 वगैरे असे असतील तर सराव प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे यासारखे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे सगळ्या प्रश्नांची या प्रश्नपत्रिकेची तयारी करा. या व्यतिरिक्त आपण इतर सुद्धा प्रश्नपत्रिका या विषयाची तयार केलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.